विखुरलेल्या सर्व माजी सैनिक संघटनांची एकता मजबूत करण्यासाठी अस्थायी स्वरूपात असलेल्या राष्ट्रीय माजी सैनिक किसान महाफेडरेशन महाराष्ट्राच्या कोअर कमिटीने या राज्यस्तरीय दौऱ्याची सुरुवात विदर्भातून केली आहे। अकोला, अमरावती, वर्धा नंतर इन्स्पेक्शन बंगलो, सीताबर्डी, नागपूर या ठिकाणी घेण्यात आलेल्या बैठकीत कोअर कमिटीचे अध्यक्ष सुभेदार मेजर जगन्नाथ खामकर, उपाध्यक्ष कॅप्टन भिकाजी भागवत, प्रदेशाध्यक्ष पद्माकर चंदनशिवे, प्रवक्ता श्रीकृष्ण बंगाळे आणि सदस्य रंगनाथ खरात उपस्थित होते। संघटना नसल्यामुळे सैनिकांच्या प्रलंबित प्रश्नांवर शासन दरबारी सुनावणी होत नाही। परिणामी सैनिकांचे हक्क दुरावले जातात आणि सैनिकांना आर्थिक योजनांचा लाभ मिळत नाही। हा या दौऱ्याचा एकमेव उद्देश होता। या बैठकीत सैनिकांवर होत असलेले अन्याय, आरक्षण, सवलती अशा मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होऊन लिखित निवेदन पुढील कारवाईसाठी कोअर कमिटीच्या सुपूर्द करण्यात आले। यावेळी निवडक नागपूर विभागीय सदस्यांना नियुक्तीपत्र सुद्धा देण्यात आले। या बैठकीला चंद्रपूर, वर्धा तसेच नागपूर येथील विविध सैनिक संघटनेचे पदाधिकारी, माजी सैनिक, वीर नारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय हिंद। राष्ट्रीय माजी सैनिक किसान महाफेडरेशन महाराष्ट्र राज्य कोर कमिटी अध्यक्ष सुभेदार मेजर जगन्नाथ खामकर, आम्ही विदर्भाचा ऐतिहासिक दौरा दिनांक 19 जुलै 2025 रोजी सुरू केला आणि तो सुरुवात आम्ही अकोला जिल्ह्यापासून अमरावती, वर्धा आणि नागपूर येथे आज संपन्न झाला आहे आणि याला विदर्भामधील सर्व पदाधिकाऱ्यांनी उत्साहपूर्वक प्रतिसाद दिला आहे। त्याबद्दल आम्ही कोर कमिटी आपले खूप खूप आभार मानतो, अभिनंदन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रतिनिधी अनिल बालपांडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।